अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग आज आहे अहेव नवमी किंवा अविधवा नवमी. सुवासिनी स्त्रियांचे नवमी श्राद्ध कसे करावे, थोडक्यात आणि परिपूर्ण माहिती नक्की पहा. आज सकाळी काय करायचं आहे की महिलांनी स्नान झाल्यानंतर एका तांब्यात पाणी घ्यायचे. त्यात थोडे काळे तीळ, पांढरे फूल टाकायचे आणि आपल्या घरातील दक्षिण दिशेला तर्पण करायचे आहे, म्हणजेच अर्घ्य द्यायचे आहे. या वारलेल्या सुवासिनी स्त्रीचे स्मरण करून अर्घ्य द्यायचे. तुमच्या घराची दक्षिण दिशा जर पॅक असेल, तिथे काही सामान वगैरे असेल, तर अशा वेळी एखादा मोठा टब किंवा बकेट ठेवायचे आणि तेथे त्यामध्ये तर्पण करायचं. आणि नंतर हे पाणी तुम्ही बाहेर अंगणात किंवा झाडांना टाकले तरी चालेल. ही झाली सर्वात पहिली गोष्ट. हे आपल्याला करायचे आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जी वारलेली स्त्री असते तिच्या स्मरणार्थ एका सुवासिनी स्त्रीला बोलवायचे असते. त्यांना आदराने बोलावून बसायला आसन वगैरे देऊन, रांगोळी काढून, त्यांना हळदी कुंकू लावून, जो काही पितृपक्षातील आपण पितरांसाठी जो काही स्वयंपाक बनवतो तो त्या स्त्रीला जेवायला घालायचा. त्यानंतर त्या स्त्रीला सुवासिनींचे अलंकार जसे साडी आणि जे काही 16 शृंगार असतात ते द्यायचे किंवा ब्लाऊज पीस देऊन तिची ओटी भरावी. किंवा बऱ्याच ठिकाणी बघा, वारलेल्या स्त्रीची एखादी आवडती गोष्ट तिच्यासाठी त्या स्त्रीला दिली जाते. तर या पद्धतीने हे करायचे आहे. बऱ्याच वेळा काय होते की कुणी सुवासिनी स्त्री या पितृपक्षात जेवायला येत नाही, तर काय करायचे, जो श्राद्धाला स्वयंपाक बनवला आहे त्याचा नैवेद्य भरून तो दक्षिण दिशेला किंवा तुळशीसमोर नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर हा नैवेद्य गायीला खायला घालावा. त्याचबरोबर सुवासिनी स्त्री तुम्हाला मिळाली नाही तर आपल्या घरातील गेलेल्या स्त्रीसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. तुळशी मातेसमोर गेलेल्या स्त्रीसाठी त्यांना सद्गती मिळावी म्हणून गव्हाच्या कणकेचा एक दिवा बनवायचा. त्या पिठात हळद मीठ टाकायचे नाही. कणिक घट्ट बनवायची, त्याचा एक मुखी दिवा बनवायचा. त्यात तिळाचं तेल किंवा आपण घरात वापरतो ते तेल टाकायचे. वात लावायची. दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला येईल अशा पद्धतीने तो दिवा ठेवायचा. गेलेल्या स्त्रीचे स्मरण करून हा दिवा तुमच्यासाठी लावला आहे, तुम्हाला सद्गती मिळावी म्हणून हा दिवा लावला आहे असं बोलून दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यात थोडे काळे तीळ टाकायचे. हा दिवा दुपारी 12 वाजता प्रज्वलित करायचा आणि संध्याकाळी प्रदोष वेळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा मोकळ्या जागी ठेवून द्यायचा. किंवा या दिव्यात जर वात शिल्लक राहिली असेल तर ती वात काढून घेऊन त्या दिव्याचे छोटे छोटे गोळे करून तलावात माशांसाठी टाकू शकता. या पद्धतीने दिवा लावून संध्याकाळी किंवा दुपारी 12 वाजता गेलेल्या स्त्रीसाठी पितृस्तुती, पितृस्तोत्र, पितृअष्टक याचा पाठ दक्षिणेकडे तोंड करून करायचा आहे. नंतर त्या स्त्रीची आवडती वस्तू दान करू शकता किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे 11 रुपये, 151 रुपये, 501 रुपये त्यांच्या स्मरणार्थ मंदिरात दान करू शकता. या दिवशी तुम्हाला एखादी सुवासिनी स्त्री जेवायला मिळाली नाही तर हा शिदा आपण एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाला दान करू शकता किंवा एखाद्या मंदिरात हा शिदा आपण देऊ शकता. त्यातील गुरुजी तो शिदा घेऊन जातील. आता शिदा म्हणजे काय, तर एखाद्या कुटुंबातील 3-4 लोकांचे एका दिवसाचे जेवण बनेल इतका शिदा द्यायचा असतो. त्याचं एका दिवसाचं जेवण बनेल त्या सर्व गोष्टी त्यात द्यायच्या असतात. अशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टी आपण या दिवशी त्या स्त्रीसाठी करू शकतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.